नमस्कार. आज आपण ताज्या दिवाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिवळी नंबर 1 या शाळेतील सर्व विद्यार्थी, आमचे सर्व पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक यांच्या समन्वयातून आज आपण दिवाळी पहाट गीत गायनाचा कार्यक्रम इथं आयोजित केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय पांडुरंग शिंदे, अनंतराव शिंदे आणि नरसिंहराव शिंदे, त्याचबरोबर पिवळी गावचे आमचे यादव, संदीप भाऊ आणि तिथे साथ करणारे उत्तमराव शिंदे, सर्व पालक वर्ग या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. मला माहिती आहे की हे सर्व सण शैक्षणिक कामकाजाबरोबर त्या विद्यार्थ्यांवर चांगली मूल्य आणि चांगले संस्कार व्हावेत या हेतून आपल्याला माहिती आहे की सणांचं महत्व आपल्या संस्कृतीमध्ये किती श्रेष्ठ आहे. सर्व जे सण आहेत आपले ते निसर्गावर अवलंबलेले आहेत आणि त्याच्यातून आपल्यावर चांगले संस्कार होतात आणि हे संस्कार भावी पिढीला या सर्व मुलांवर व्हावेत या हेतून आज आपण या दिवाळी पहाटचा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे. आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि संदीप यांच्याकडे आणि उत्तम भाऊकडे सूत्र मी सुपूर्द करतो. धन्यवाद. नमस्कार. आज आपण दिवाळी पहाट या कार्यक्रमाची घाट घातलेला पहिल्यांदाच हा कार्यक्रम आपण या शाळेमध्ये सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मला माहिती आहे की भात कापणीची सगळ्यांची गडबड आहे, त्यामुळे सगळ्यांची धावपळ आहे, पण काही हरकत नाही. आपण सगळेजण ह्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेत आहोत अशी आपण मनीषा व्यक्त करूया. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करायची म्हटले तर आधी गणेशाला वंदन करणं हे आपलं काम आहे. विद्येची देवता गणपती बाप्पा आणि सरस्वती माता यांना आपण वंदन करून या कार्यक्रमाला त्यांना आवाहन करूया. प्रथम आपण श्लोक सादर करत आहोत. ओम नमोजी आद्या. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकल मती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजे. ओम नमोजी आद्या. ओम नमोजी आद्या. ओम नमोजी आद्या. आपल्या गणपतीला आपल्या या कार्यक्रमासाठी पाचारण करूया, त्यांना आवाहन करूया आणि आपल्या या कार्यक्रमाला उज्ज्वल यश मिळवून देण्यासाठी त्यांना विनंती करूया. सादर करत आहोत ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था. सादर करत आहेत संदीप भाऊ शिंदे. ओंकार
तुझा नमो तुझा नमो तुझा नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाचा नाथा तुझा नमो तुझा नमो तुझा नमो तुझा नमो तुझा नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांचा नाथा तुझा नमो तुझा नमो तुझा नमो तुझा नमो तुझा नमो नमो मायवाता गुरु कृपाधना सोड्या बंधना माया मोह मोहजाळ मध्ये कोण वीरशील मोहजाळ मध्ये कोण वीरशील तुझवेन दया सद्गुरु राया तुझा नमो तुझा नमो तुझा नमो तुझा नमो तुझा नमो तुझा नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांचा नाथा तुझा नमो तुझा नमो तुझा नमो तुझा नमो तुझा नमो सद्गुरु राया माझा आनंद सागर त्रैलोक्याधार गुरु राम त्रैलोक्य आधार गुरु राम त्रैलोक्य आधार गुरु राम गुरुराज स्वामी असे स्वयं प्रकाश गुरुराज स्वामी असे स्वयं प्रकाश जा पुढे उदास चंद्र रवी रवी शशे अग्नि नेणते जारू पारवे शशे अग्नि नेणते जारू पार सत्प्रकाश रूपा नेणे सत्प्रकाश रूपा नेणे सत्प्रकाश रूपा नेणे सत्प्रकाश रूपा तुझा नमो तुझा नमो तुझा नमो तुझा नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांचा नाथा तुझा नमो तुझा नमो तुझा नमो तुझा नमो तुझा नमो एका जनार्दनी गुरुपर
नाम सदा मुझे तुझा नमो कार्यक्रमाची सुरुवात आपल्या खूपच छान प्रकारे झालेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आहेत, पण महाराष्ट्रामध्ये पण विविधता आढळून आलेली आहे. पण त्यातूनच एकता निर्माण करण्यासाठी आपल्याकडे आता राज्यगीत आपण शाळेमध्ये म्हणतो, जय जय महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राचं वर्णन या गाण्यामध्ये खूप सुंदर प्रकारे केलेले आहे. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकमुखाने भरती पाणी मातीच्या घागरी, अशा प्रकारचा आपल्या महाराष्ट्रातलं एक सांस्कृतिक जीवनाचा वारसा आहे. आणि हाच आता आपल्या पुढे सादर करत आहोत आपण राज्यगीतातून. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जवाब देते सैयदेचा शिव तो शिवशंभो राजा दरी दरी तुण नाद धुंदला महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. छातीवरी गोरजे अभिमान केले आपला गाव हा तसा वारकरी संप्रदायाचा आहे. विठ्ठलाची चरणी आपली भक्ती सगळ्यांची आहे. आणि याच विठ्ठलाला धागा धागा विणून आपण सादर करणार आहोत. धागा धागा अखंड विणूया. धागा धागा अखंड विणूया. विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया.
झालोय की आपल्याला कडुलिंब सुद्धा गोड लागतंय. या पुढचं गाणं ऐकूया. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. सादर करत आहे वेदांत शिंदे. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. दगदंगमी पाहुनिया साईला. दगदंगमी पाहुनिया. दगदंगमी पाहुनिया साईला.
गंगमी पाऊलिया साईला गंगमी पाऊलिया साईला गंगमी पाऊलिया साईला आला कसा गोरबाया पाऊलिया पांडुरंगाची भक्ती केली की कडुनिंबाचा पाला सुद्धा गोड होतो. हे आपल्या वेदांत शिंदेने खूप छान प्रकारे सादर केलेलं आहे. आपल्या जीवनाचं सार आपल्याला सगळ्यांना माहीत असलं की त्याप्रमाणे आपण आपले आचरण करतो आणि मग कुशल संस्कारी पिढी पुढची घडते. पाठीमागचा जसा वारसा असेल तसाच पुढचा वारसा घडतो आणि आपल्या तिवरे गावामध्ये ही चांगली वारसा परंपरा जी आहे ती खूप छान प्रकारे चालू आहे. या पुढचं गीत सादर करतायत मोहिते सर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आपण जसे वागू तसंच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. सादर करत आहेत मोहिते सर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाते कर्म तैसे फळ देतो रे, जैसे जाते कर्म तैसे फळ देतो रे. सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. देह जरी जे काही, देह जरी जे काही आत्मभोगी तो नंतर, जाते कर्म तैसे फळ देतो रे, जैसे जाते कर्म तैसे फळ देतो रे. ज्ञानी असो की अज्ञानी गती एक आहे जाणे, व्यक्तीला न चुकवी कोणी फेर असो अत्यासाने, सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी आहे जे जे नश्वर, जैसे जाते कर्म तैसे फळ देतो रे, जैसे जाते कर्म तैसे फळ देतो रे. मना संत वाटी जाते शुद्ध होई अंतःकरण, क्षमा करी परमेश्वरचा जात तयाला जो शरण. अंत पृथ्वीचा मग आला, अंत पृथ्वीचा मग आला, युगे चालली झरझर,
जैसे जाते कर्म तैसे फल देते जैसे जाते कर्म तैसे फल देते जगी जीवनाचे सारे झाले जाणून सत्वर जगी जीवनाचे सारे झाले जाणून सत्वर जैसे जाते कर्म तैसे फल देते जैसे जाते कर्म तैसे फल देते जैसे जाते कर्म तैसे फल देते. आपल्या सर्वांची कर्म खूपच सुंदर आहेत, त्यामुळे आपल्याला फळं सुद्धा तशीच सुंदर मिळणार आहेत. आपण खेडेगावात राहतो आणि खेड्यात आपल्याला अजून तरी सगळीकडे बघू तिकडे हिरवगार दिसतं. आता काही जणांची घरं झाली आहेत स्लॅबची, पण ती परिस्थितीप्रमाणे आपण बदलत जातो. पण हे जरी असलं तरी खेड्यामधलं कौलारू घर हे आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. चौसोपी घर, पुढे पडवी, वरती ओटी, आतमध्ये माझघर आणि माझघरातील तो एका कोपऱ्यामध्ये तेवणारा दिवा. आजीच्या थरथरत्या हातांनी त्या दिवात लावताना तिच्या हातातली काकणं वाजणारी आणि आपल्या लेकाची वाट बघणारी अशी ती आई. किती नयन मनोहर असं दृश्य आहे की नाही होईल. आता हे बघायला थोडं कमीच मिळतं, पण आपण त्या मानाने भाग्यवान आहोत की आपल्या तिवरे गावात अजून ह्या गोष्टी बघायला मिळतात. या पुढचं गाणं सादर होत आहे खेड्यामधले घर कौलारू.
पुढे सादर करत आहे. आपल्याकडे भजनाची परंपरा खूपच आहे आणि भजनामध्ये मग गजर असतो, गवळण असते, हो की नाही. आणि त्यातलीच एक गवळण आपल्या पुढे सादर करत आहे. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सादर करत आहे समर्थ शिंदे. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, यानंतर आपली बच्चे कंपनीच पुढे येत आहे. रडू नको बाळा पाण्याला जाते. आपल्या कोकणामध्ये तरी अजून पाण्याला विहिरी आहेत, पाट आहेत. राजापुरात गेला तर तिकडे पाटाचं पाणी भरताना आपल्याला दिसत. आपल्या इकडे नाहीये तेवढे, पण अजूनही विहिरी आहेत. आणि विहिरीवर जाणाऱ्या गवळणी पाण्या भरायला घरामध्ये कुणीही सांभाळायला नाहीये. छोटं तान्हं बाळ रडतंय आणि त्या तान्ह्या बाळाला ती आई सांगतेय की रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, तू थांब थोडा वेळ, मी पाणी भरून येते आणि मग तुला घेते, मग तुला खाऊ भरवते, तुला जेवू घालते, तुला पाणी देते, पण मला आधी घरात पाणी भरू दे. आपल्या पुढे सादर करत आहे सोहम जांभळे, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. रडू नको
पाणी घरी आलेलं आहे. आता ते पाणी कसलं पाणी आहे हो? हे एक आभासी आहे. आणि इथे आपल्याला आपण संस्कार घेऊन येत आहोत, आपली पिढी तयार करत आहोत. म्हणजे तुमच्या पाठीमागे तुमची छोटी पिढी तयार व्हायला तयार आहे संदीप भाऊ, उत्तम भाऊ. त्यामुळे मागच्या बाजूला नक्कीच ही परंपरा चालू राहणार आहे. आता हे सगळं ज्ञान मिळवल्याशिवाय झालं नाही. विद्या मिळवली, ज्ञान मिळवलं म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आपल्या गावामध्ये ज्ञानाची परंपरा खूप चांगली आहे. जशी देशभक्तीची परंपरा आहे, इथे वारकरी संप्रत आहे, तेवढेच सैनिकही आहेत, जवानही आहेत. देशासाठी काहीतरी करण्याची इथे मोठ्या प्रमाणात वारसा आहे. आणि हे सगळं घडतं ते शिक्षणामुळे, त्या ज्ञान मंदिरामुळे. आपल्यापुढे यापुढे गाणं सादर करत आहेत अलकाबाई शिंदे भोसले, सादर करत आहेत, नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. भावरूप भक्ती दे, शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा, चिमण पाखरा, ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. विद्याधन दे आमास एक छंद एक रस, विद्याधन दे आमास एक छंद एक रस, भावने परिणती दया सागरा, दया सागरा, ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. हो आम्ही नीतिमंत कला गुणी बुद्धिमंत, हो आम्ही नीतिमंत कला गुणी बुद्धिमंत, नाव दे परिणती दया सागरा, दया सागरा, ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. या ज्ञानातूनच आपण तयार होऊन, ही एक प्रकारची मुशीच आहे ना, त्या मुशीतले तयार झालेले आपण सगळे विद्यार्थी आहोत. आणि त्याच विद्यालयातून आपण देवाची भक्ती करायला जाणतोय. देव इंद्रायणी थांबला, देव इंद्रायणी थांबला. सादर करत आहे आदित्य सकपाळ. देव इंद्रायणी थांबला, देव इंद्रायणी थांबला,
आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी अनेक शक्तिपीठं आहेत आणि त्यातलंच एक महत्वाचं शक्तिपीठ अंबाबाई, कोल्हापूरच्या अंबाबाई. सादर करतो सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ, 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 पैठणीचा घोळ ग नाका मंदी नाथ ग, पैठणीचा घोळ ग नाका मंदी नाथ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ, पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग, पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, पैठणीचा घोळ ग कानामध्ये दुल ग, पैठणीचा घोळ ग कानामध्ये दुल ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, पैठणीचा घोळ ग हाती हिरवा तुळा ग, पैठणीचा घोळ ग हाती हिरवा तुळा ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, पैठणीचा घोळ ग कानामध्ये माळ ग, पैठणीचा घोळ ग गळ्यात मोहन माळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, पैठणीचा घोळ ग पायामध्ये चाळ ग, पैठणीचा घोळ ग पायामध्ये चाळ ग, सावर सावर अंबाबाई यानंतर सादर करता येईल दत्ताची मूर्ती रंगी रंगाला श्रीरंग, रंगी रंगाला श्रीरंग, रंग Thank you.
जवाला घेऊन दिसते समोर नरसमाची वाडी डोलियात गंगा जाहली बोलाची डोलियात गंगा जाहली बोलाची निघालो घेऊन रथाची पालखी निघालो घेऊन रथाची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. संदीप भाऊ बघा, दत्ताच्या आरतीत काहीतरी महत्वाचं होतं म्हणून लाईट आली आणि उत्तम भाऊ शेवटच कडवत का होईना तुम्हाला ते माईकवर मिळालं. 4 घरात ऐकायला पण गेले ते. यानंतरचं गीत आहे दत्ताची मूर्ती आणा मला. छोटी गायिका गातीये. काल पहिल्यांदाच तिला सांगितलेलं आहे आणि तिने पाठ केलेलं आहे. ती म्हणण्याचा प्रयत्न करते. आपण तिला सगळ्यांनी साथ देऊया. दत्तांची मूर्ती आणा मला येताना दादा जयंतीला. दत्ताची मूर्ती आणा मला येताना दादा जयंतीला. मला काही नाही माझ्या संसाराला, मला काही नाही माझ्या संसाराला. दत्ताची मूर्ती आणा मला येताना दादा जयंतीला. दत्ताची मूर्ती आणा मला येताना दादा जयंतीला. मला काही नाही माझ्या संसाराला, मला काही नाही माझ्या संसाराला. साडी चोरी महिन्यात साठवून गेली. साडी चोरी घेतली 4 महिन्यात साठवून गेली. आठवण दत्ताची, आठवण या मूर्तीची राहील जन्मभरी माझ्या संसाराला. माझ्या संसाराला मला काही नाही माझ्या संसाराला. गाय म्हैसी घेतल्या 4 महिन्यात आटून गेल्या. गाय म्हैसी घेतल्या 4 महिन्यात आटून गेल्या. आठवण दत्ताची, आठवण या मूर्तीची राहील जन्मभरी माझ्या संसाराला. मला काही नाही माझ्या संसाराला, मला काही नाही माझ्या संसाराला. लाख लाख विझले पण खाऊन विसरून गेले. लाख लाख विझले पण खाऊन विसरून गेले. आठवण दत्ताची, आठवण या मूर्तीची राहील जन्मभरी माझ्या संसाराला. मला काही नाही माझ्या संसाराला, मला काही नाही माझ्या संसाराला. बघा, आमच्या कालच गायिकेला सांगितलं आणि आज तिने छानपैकी गाणं तयार करून आपल्या पुढे सादर केलेलं आहे. बाहेर ऊन पडायला लागलेलं आहे.
त्यामुळे आता उन्हामध्ये सगळ्यांची डोकी चकाकायला लागलेली आहेत आणि म्हणून आपण आपल्या कार्यक्रमाची शेवट करूया. यापुढे संदीप भाऊ गीत म्हणत आहेत, मन लागो रे लागो रे. कुठलं? पंढरपूरच्या वाळवंटात वारकऱ्यांचा मेळा जमलाय. पंढरपूरच्या वाळवंटात वारकऱ्यांचा मेळा जमला आहे आणि सगळे भक्त रंगून तिथे विठ्ठल नामामध्ये गात आहेत. विठ्ठल 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 हा गजर सुरू आहे. गीत सादर करत आहे तुमच्या पुढे खेळ मांडी येला वाळवंटी बाई. Bye.
राहिलीत त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतोय आपण आता. अजून संपू नये असंच वाटतंय, अजून चालू राहावं. आतमध्ये असतात तर या कार्यक्रमाची रंगत अजूनच आली. आता कुठेतरी थांबायला हवंच ना, पण थांबायची वेळ ही प्रत्येकाची ठरलेली असते, फक्त ती आपल्याला माहित नसते आणि आपण कुठे थांबावं हे आपल्याला ठरवता यायला हवं. त्याप्रमाणे आज इथे या ठिकाणी खूप छान कार्यक्रम सादर झालेला आहे. पसायदानाने या कार्यक्रमाची शेवट व्हावा अशी आमच्या उत्तम भाऊ आणि संदीप भाऊंची इच्छा आहे. पण त्याआधी 2 मिनिटं या कार्यक्रमाचा खरा ज्यांनी उत्साह दिला की नाही करायचंच आपण, दिवाळी पहाट मराठी शाळेत पण झाली पाहिजे, हे आमचे ठरवणे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक पेढामकर सर यांनी सगळ्यांचे 2 शब्द बोलावेत असं मी विनंती करते. नमस्कार. परवाच माझ्या मनामध्ये आलं की इथं एक पोषक वातावरण आहे म्हणजे शाळेमध्ये की एकदम चांगला होऊ शकतो आणि अशाच कार्यक्रमात आपण मुलांमध्ये त्यांच्यावर संस्कार करायचे असतात. त्याप्रमाणे आपण हा कार्यक्रम मी उत्तमाशी बोललो, संदीप भाऊंशी बोललो आणि मला माहिती होतं की या दोघांनी साथ दिली की आपला कार्यक्रम नक्की होईल. स्वतः बाई संगीत विशारद आहेत आणि मोहिते सर त्यांना चांगली साथ करतात. आम्ही विरकर सर आणि आम्ही आपली त्यांना पाठीशी त्यांच्या म्हणजे जे काही लागेल ते त्यांना मदत करायला तयारी असते. पांडुरंगांच्या घरातली मुलं 3 आहेत आमच्याकडे, म्हणजे वारकरी संप्रदायातली मुलं आहेत सगळी, या सगळ्या संपूर्ण गावातलीच आहेत. तर अशा पद्धतीने आपण हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम इथं आयोजित केला. आपण सगळ्यांनी चांगल्या, मला वाटलं होतं की महिला सहित मोठ्या संख्येनं गावातली मंडळी उपस्थित होतील, पण कामाचे दिवस आहेत आणि यामुळे उपस्थिती कमी असेल. तरी पण आपण सुरुवात केलेली आहे. मी उत्तम दादाला आणि संदीप भाऊंना विनंती करणार आहे की आपल्याला या शाळेत एक चांगला उपक्रम म्हणजे असा एक चमू करायचा आहे की तो कुठेही आपण गेला किंवा चांगला आपण भजन असू दे किंवा संगीतमय कार्यक्रम असू दे, तर आपण असं एक केलं तर ह्या गावात त्याचं नाव होईल, म्हणजे गावाबरोबर आपल्या तालुक्यात जिल्ह्यात नाव होईल. हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे मला वाटत नाही असं की जिल्हा परिषद शाळेमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम शाळेतली मुलं, पालक आणि विद्यार्थी, शिक्षक यांच्यातून होतोय. हा एकमेव कार्यक्रम जिल्ह्यामध्ये आपण आज हा केलाय, तो तुमच्या सहकार्यातून हा संपन्न झालाय. मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या पसायदानंतर आम्ही मुलांसाठी फटाके आणलेले आहेत. ते फटाके थोडे फटाके म्हणजे पाऊस वगैरे, आणि नंतर सर्वांना विनंती आहे की कुणी जाऊ नका, फराळ आहे, आपण सर्व मुलांबरोबर फराळ घेऊया आणि मग हा दिवाळी कार्यक्रम आपण संपवूया. धन्यवाद. विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तुषारे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे फळांचे व्यंकटे सांड तया सत्कर्मी रतिवानो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर विश्व स्वधर्म जो देवांछिल तो तेला वाणी जात
दिशत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांचे मांडिया अनवरत भूमंडळी कल्पतरुंसे चेतना चिंतामणी बोलते चंद्र में आणि ग्रंथोपती जिवे विशेष दृष्टा दृष्ट विजय ये ब्रह्मणे श्री विश्वेश्वरा दान पसारो वासुदेव हरि वासुदेव हरि। या शाळेत पेडमकर सरांनी सांगितलं की आपण जवळजवळ जिल्ह्यात प्राथमिक शाळेत हा कार्यक्रमाचं सादरीकरण प्रथमच केलंय। बरेच वर्षापूर्वी म्हणजे पासूनचा हा कार्यक्रम अनेक ठिकाणी चालत येतो, शहरातनं चालत येतो। आमच्या विद्यार्थी दशेत असताना मग ते महाकवी कालिदासांच्या नाट्य मंदिरमध्ये किंवा मुंबईच्या शिवाजी नाट्य मंदिरमध्ये, रवींद्र नाट्य मंदिरमध्ये असे पहाटे 4:30 पासून कार्यक्रम होत असतात। ही एक संगीत कला आहे किंवा धन्यती गायनी कला म्हणतात। अशाला स्फूर्ती आणि प्रेरणा देणारं असं एक अतिशय महत्वाचं असं कार्यक्रमाचं आयोजन या शाळेतल्या मुख्याध्यापकाने आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने केलेलं आहे आणि हे पुढे अखंड चालत राहावं। आणि जसं त्यांनी सुचवलं त्याप्रमाणे आमचं जे भजनी मंडळ आहे, आमच्या गावची जी परंपरा आहे, संस्कृती आहे, याच्यात उन्नती आणि प्रगती होण्यासाठी आणि हा नावलौकिक मिळवण्यासाठी अतिशय महत्वाचा असा कार्यक्रम ठरेल। या शाळेत या आमच्या पेडमकर मॅडम जे आहेत ते किती वर्ष आहेत मला नक्की माहिती नाही, पण त्यांच्याकडे एक वेगळा गुण आहे। आपण रंगी रंगाला श्रीरंग म्हणतो, याला रंग भरायचं कधी असतं प्रत्येक विषयाचा सादरीकरण करताना, मग ते भक्तिगीत असेल, राष्ट्रगीत असेल, राष्ट्रभक्तीपर गीत असेल, अभंग असतील, या सगळ्याचं सादरीकरण करताना किंवा ज्याला आपण
प्रेझेंटेशन म्हणतो ते करताना जी कला असते त्याच्यात पुढचं ज्या तुम्ही गीत गाणार आहे, गाणं म्हणणार आहे, ज्याच्यात रंग भरला जातो, कला अधिक सुशोभित होते. आणि अशी कला त्यांच्या अंगी आहे, इतकं सुंदर गातात असं आम्हाला कधीच या एवढ्या वर्षात कळलं नव्हतं. आणि अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. असंच आपण याच्या पुढे चालू ठेवा अशी गावच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, धन्यवाद देतो. आणि समारोपाचा आणि सगळ्यांना विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि आमचे ग्रामस्थ या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन मी इथं थांबतो.